आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबई महापालिकेतील महापौर दालनाच्या रंगरंगोटीचं काम सुरू करण्यात आलंय। लवकरच महापौर मुंबई महानगरपालिकेत विराजमान होईल। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आल्यानं आंदोलन करण्यात आले। ज्या महापौरपदाचे उमेदवार आहेत त्यांना देश कधी स्वतंत्र झाला हेच माहिती नाही, त्यांना महापौर कशासाठी केलं असा सवाल उपस्थित केला जातोय। भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालाय। यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली। सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारलाय तर निफ्टी 1219 अंकांनी वाढलाय। मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे। शहर सरासरी AQI पुन्हा 141 वर आलाय। अनेक भागांमध्ये धुक्याची चादर दिसून येते। विमानतळ परिसरात सर्वात दूषित तर पवई भागात तुलनेने चांगली हवा आहे। पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी मिळकत करात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव साहित्य समोर मांडलाय। नियमित कर भरणाऱ्यांवर 10% करवाढ लादायची हा प्रकार अन्यायकारक आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली। भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अशातच नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चनोडा गावात भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात अजित पवारांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली। दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची तपासणी होणार आहे। या प्रक्रियेतून अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय। या कामासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करून एप्रिलपासून तपासणीच्या कामाला सुरुवात होईल। अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला परिसरात मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मोठा गोंधळ झालाय। 2023 पासून एका अंतर्गत रस्त्यावर जड गर्डर ठेवण्यात आलं असून सुमारे 350 मीटरचा रस्ता आणि 2 लेन बंद आहेत। गर्डरमुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली। नाशिक जिल्हा न्यायालयात वकील न्यायाधीश आमने सामने आले। काही न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविरोधात वकिलांनी संताप व्यक्त केला। नाशिकमधील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलांनी 1 दिवसाचं कामकाज बंद करत निषेध केला। विद्यापीठांच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले। जिल्हा परिषदा निवडणुका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानं विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या। 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पार पडतील। मुंबईकरांसाठी 238 नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत। त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 23,926 कोटींची तरतूद करण्यात आली। सध्या राज्यात 1,70,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचंही ते म्हणाले। मेट्रो 4 मार्गिकेतील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झालाय। भांडूप इथं 325 मेट्रिक टनासाठी 3 स्टील पेन्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आले। मेट्रो 4 ही मार्गिका वडाळा, ठाणे, कासार, वडवली अशी धावणार आहे। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला व सुका कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येईल। यापूर्वी थुंकणं, कचरा टाकणं, लघुशंका यासाठी प्रत्येकी 200 रुपये दंड आकारला जात होता। मात्र आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागानं 13 सदस्यांची विशेष समिती स्थापन केली आहे। सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअप आता लवकरच एक सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात आहे। व्हॉट्सअप बीटा इन्फोनं यासंबंधीचं वृत्त दिले। त्यानुसार काही निवडक आणि प्रीमियम फीचर्ससाठी वापरकर्त्यांना ठराविक शुल्क मोजावं लागू शकतं। वादानंतर नागपुरातील नंदनवन परिसरात कॅफे जाळण्यात आला। तरुणांच्या 2 गटात वाद झाल्यानंतर कॅफेला आग लावल्याची माहिती समोर येते। शेजारच्याच 2 दुकानांचे बोर्डही जळाले।